energy sources. This call is now being recorded. सांगा. कालच तर घेतलं आपण. solar energy, wind energy, येस. wave energy, ओके. बघा, रिन्युएबल एनर्जी सोर्स म्हणजे जे आपण पुन्हा जनरेट करू शकतो. ओके. सो नॅचरली ज्या पण आपल्याला एनर्जी मिळते, सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन एनर्जी आहे, हे जे रिन्युएबल करता येतात त्याला म्हणतो जिओथर्मल एनर्जी आहे. ओके. जे आपल्याला रिन्यू करतायत, ज्या पॉवरमध्ये आपण ते यूज करून राहिलेलो आहे, त्याच पॉवरमध्ये आपण त्या जर जनरेट करू शकत असेल, देन इट इज कॉल्ड ॲज द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आणि जे एनर्जी सोर्सेस आपण पुन्हा प्रोड्यूस करू शकत नाही, एकदा आपण कन्झ्युम केलं, जसं वूड झालं, कोल झालं, ऑइल झालं, फ्युएल झालं, हे एकदा आपण जर कन्झ्युम केलं तर पुन्हा ते आपण रिजनरेट करू शकत नाही. अशा एनर्जी सोर्सेसला काय म्हणतात? नॉन रिन्युएबल, कारण का ते रिन्यू होऊ शकत नाही. सो दिस इज सिम्पल. हो, म्हणजे हे तर तुम्ही साधं तुमचं लॉजिक लावूनही लिहू शकता. ओके. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ एनर्जी सोर्सेस, renewable energy sources and the non-renewable energy sources. And within this renewable energy sources we have discussed first, that is the solar energy, and second it is the ocean energy, right? Sorry, wind energy. Okay. Now today let us discuss about what is by the ocean energy. Okay. One minute. So I am sharing my screen. दिसत आहे का सर्वांना? बघा. Yes, ma'am. Ocean energy and wave types. Okay. So this is the third type of renewable energy sources. Okay. काल आपण बघितलं होतं solar energy and the wind energy. Now this is the third type of renewable energy source, that is ocean energy. Waves and tides. Waves तुम्हाला माहित आहे काय? waves and tides means
वेव्स, ओशन वेव्स माहित नाही तुम्हाला? कशा प्रोड्यूस होतात वेव्स? ओके, लेट्स सी. वेव्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू द ऍक्शन ऑफ विंड ओव्हर सी वॉटर. जेव्हा विंड ही सी वॉटरवरून फ्लो होते तेव्हा त्या वेव्स तयार होतात. ओके, अँड विंड इज द रिझल्ट ऑफ डिफरंट इन टेम्परेचर. विंड्स कशामुळे येतात? दॅट इज द ड्यू टू द डिफरन्स इन टेम्परेचर ड्यू टू द सोलर हिटिंग ऑफ एअर, राईट? ड्यू टू द सोलर हिटिंग ऑफ एअर. ओके, over a sea and land. So wave energy is the indirect manifestation of solar energy. म्हणजे हे सुद्धा सोलर एनर्जीशीच रिलेटेड आहे. काय? तर ओशन एनर्जी. ओके, बिकॉज winds are formed due to the result of difference in temperature, and difference in temperature कशामुळे येतो? ड्यू टू solar heating of air over sea and land. Okay, that is due to the difference in temperature winds are formed. Okay, so power in the wave depends on the height and frequency of the wave. या वेव्हची जी पॉवर असते कशावर डिपेंड असते? ऑन द हाईट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह. देअर इज व्हेरिएशन इन हाईट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. So it is difficult to collect wave energy at any location in the region. So it is very difficult to collect wave energy in any location. In the region where the potential is sufficient for energy conversion, दिसत आहे स्क्रीन आता सर्वांना? Yes, ma'am. ओके, त्याच्यामध्ये क्लिअर दिसत आहे का सर्वांना? बघा बरं, वाचता येत आहे का? Yes, ma'am. Okay, okay. Okay, so there is a variation in height and frequency of wave. So it is Yes, ma'am. So it is difficult to collect wave energy at any location. फ्रिक्वेन्सी आणि वेव्ह जे हाईट असते वेव्हची, तुम्हाला माहिती आहे समुद्रावरच्या वेव्ह तुम्ही त्या मेजर करू शकत नाही आहे. कधी जास्त असते, कधी कमी असते. आणि या वेव्स कशामुळे तयार होतात? ड्यू टू द विंड्स. आणि विंड्स कशामुळे तयार होतात? दॅट इज ड्यू टू द चेंज इन टेम्परेचर of air over sea and land. So this is the connection between the winds, air, that is solar energy, and the waves. Okay, so in the region where the potential is sufficient for energy conversion, wave energy conversion system can be built along the shore at suitable location. In the region where the potential is sufficient, potential means that is the stored energy. Okay, ज्या रिजन मध्ये पोटेन्शियल आहे सफिशियंट आहे कशासाठी? फॉर एनर्जी कन्व्हर्शन. दॅट इज द कन्व्हर्शन ऑफ वन टाइप ऑफ एनर्जी इनटू द अनदर टाइप ऑफ एनर्जी. वेव एनर्जी कन्व्हर्शन सिस्टम कॅन बी बिल्ड अलॉंग द शोर ऍट सुटेबल लोकेशन. This system is the oscillating water column type. आणि ही सिस्टीम कशी असते? ऑसिलेटिंग वॉटर कॉलम टाइप. वॉटर कॉलम, वॉटरचा जो कॉलम, कॉलम म्हणजे काही नाही, फक्त एक स्ट्रेट लाईन म्हणू आपण त्याला, किंवा तेवढा पार्ट वॉटरचा जो ऑसिलेट करत असेल. ऑसिलेट करत असेल म्हणजे समोर जाणे, मागे येणे, पुन्हा समोर जाणे, मागे येणे. ही जी काय सिस्टीम असते दॅट इज द ऑसिलेटिंग सिस्टीम. सो द प्रिन्सिपल ऑफ सिस्टीम इज ऍज फॉलो. आता याची जी सिस्टीम आहे ती तुम्हाला डायग्राम मध्ये तिथे दिसेलच. ओके, अ प्रॉपरली डिझाईन चेंबर ओपन ऑन वन फेस. ही सिस्टीम मध्ये बघा, प्रॉपरली डिझाईन चेंबर ओपन ऑन वन फेस ऑफ लोअर साइड इन विच द सी एक्सपोज टू द वेव्ह मोशन. ओके, एक चेंबर आहे त्याच्यामध्ये, त्याच्या लोअर साइडला बघा तिथे ओपन आहे एंड, आणि त्याच्यामध्ये ते सी वॉटर जे आहे ते इन्सर्ट करताय, पुन्हा बाहेर निघून जात आहे. ओके, सो दिस इज द chamber you can see here in this diagram.
दॅट इज एअर टर्बाईन आहे, एअर फ्लो आहे, चेंबर आहे. ओके, आणि इकडे सी वॉटर आहे. The air inside the upper top portion of chamber is alternately compressed or expand. जे अप्पर चेंबर मध्ये जे एअर आहे, ओके, एअर इनसाइड द अप्पर टॉप पोर्शन ऑफ द चेंबर. आता जेव्हा पाणी नसेल तेव्हा त्याच्यामध्ये काय असेल, एअर असेल. ओके, आणि ही जी टॉप पोर्शन मधली एअर आहे ती काय होते, कॉम्प्रेस होते किंवा एक्सपांड होते ड्यू टू द वेव्ह मोशन ऑफ सी वॉटर. ड्यू टू द वेव्ह मोशन ऑफ sea water. So pulsating bidirectional flow of air produces at the top of the chamber. So pulsating means पल्स तुम्हाला माहिती आहे, हार्टबीट आपल्या. ओके, आता ही जी एअर कॉलम आहे अप्पर साइडला चेंबरच्या दिसून राहिलेली आहे तुम्हाला, ती काय होईल, कमी जास्त होईल. कधी कॉम्प्रेस होईल, कधी एक्सपांड होईल. कशामुळे, जसं जसं सी वॉटर हे इन्सर्ट करेल आउट गोईंग, ड्यू टू द inside and outgoing of the sea water, this air at the upper chamber get pulsating. Okay, and bidirectional flow of air produces at the top of the chamber. This bidirectional air flow can be converted into unidirectional flow with the help of 4 valves. हे जे bidirectional flow आहे तो unidirectionally कन्वर्ट करतात by using the 4 valves. आता इथे तुम्हाला हे वॉल्स दिसत असतील, वरच्या आहे 2 ठिकाणी आणि खाली आहे 2. ओके, this can be achieved by making 2 walls open and 2 close at a particular instant of time. आता याच्यामध्ये तुम्हाला 4 वॉल जे दिसत आहे पा, एअर इन आणि एअर आउट दिसत आहे ना, तिथे बघा एअर इन आणि एअर आउट दिसत आहे आणि खाली पण दिसत आहे. दीज आर द 4 वॉल्स. आता याच्यामध्ये हे जे 2 वॉल्स आहे, ही जी प्रोसेस आहे आपल्याला करायची, पल्सेटिंग आणि युनिडायरेक्शनल फ्लो जो आणायचा आहे, त्याच्यासाठी काय करायचं, हे जे 4 वॉल्स आहे ते 2 वॉल्स ओपन ठेवायचे आणि 2 वॉल्स हे क्लोज ठेवायचे ॲट ए पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम. ओके, अँड द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एअर रोटेट द एअर टर्बाइन्स. सो दिस टर्बाइन इज कपल्ड टू इलेक्ट्रिक जनरेटर. आणि हे जे टर्बाइन्स असतात ते कशाला कपल्ड केलेले असतात किंवा जोडलेले असतात, दॅट इज टू द इलेक्ट्रिक जनरेटर टू जनरेट द इलेक्ट्रिक पॉवर. आणि याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिक पॉवर ही जनरेट. दिस इज द सिस्टीम in which the ocean energy is converted into the electrical energy. त्यासाठी हा चेंबर आहे, चेंबर मध्ये 4 वॉल्स आहे. वॉल्स ऍट ए टाइम 2 क्लोज असतील आणि 2 ओपन असतील. ड्यू टू दॅट देर इज द कन्वर्शन, दॅट इज द, एक मिनिट, the unidirectional flow of air rotate the air turbine. ही जी युनिडायरेक्शनल फ्लो आहे एअरची, त्याच्यामुळे टर्बाइन्स फ्लो होतील आणि टर्बाइन्स ते कशाला कपल केले जातील, इलेक्ट्रिकल जनरेटरला टू जनरेट द इलेक्ट्रिक पॉवर. अँड हेज in this way this ocean energy can be used to generate the electricity. Okay, now next, tide means the rising and falling of sea which happens twice a day, ज्याला आपण भरती आणि ओहोटी म्हणतो. ओके, that tide means the rising and falling of the sea which happens twice, जे दिवसातून 2दा होतं. टाइड्स केव्हा जनरेट होतात, जनरेटेड ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड द मून. And tidal energy can be called lunar power. It is also called as the lunar power. The tidal range in the mid ocean is at the most 1 meter, but in coastal region it is larger than 1 meter. Okay,
So to generate power from tide, rising waters at high tide are captured and then allowed to escape. Okay, while escaping the water, it rotates water turbines. जेव्हा हे वॉटर एस्केप होतं तेव्हा ते टर्बाइन्सला रोटेट करतं, विच हेल्प्स टू जनरेट इलेक्ट्रिक पॉवर वेन कपल टू इलेक्ट्रिक जनरेटर. सो in this way we can use the tide to generate the electrical energy. So ocean collect and store very large amount of solar energy. It is observed that the temperature at the surface of ocean is nearly constant with first few meters, and then it decreases asymptotically with depth of ocean and reaches to lower value. Ocean collects and store very large amount of solar energy because the surface area of ocean is very large, and hence it collects the very large amount of solar energy. And it is observed that the temperature at the surface of ocean is nearly constant. Just surface वरची जी काही टेम्परेचर राहील किंवा जी सरफेस एरियाचं टेम्परेचर राहील ते काय कॉन्स्टंट राहील विदिन फर्स्ट फ्यू मीटर, पहिल्या काही मीटर साठी म्हणजे डेप्थ साठी. ओके, अँड देन इट डिक्रीजेस असिम्प्टोकली, म्हणजे जसं जसं आपण डेप्थला जास्त जास्त हे टेम्परेचर डिक्रीज होत जाते विथ द डेप्थ ऑफ ओशन अँड रिचेस टू लोअर व्हॅल्यू. जसं जसं आपण डेप्थला जास्त जाऊ हे टेम्परेचर डिक्रीज होत जाईल. The temperature difference between the upper and the lower layer of water in the ocean can be utilized to produce the power. आणि हा जो डिफरन्स आहे टेम्परेचर डिफरन्स, लोअर म्हणजे जसं डेप्थ मध्ये जाऊ त्याचं टेम्परेचर कमी राहील आणि अप्पर सरफेसला टेम्परेचर हे जास्त राहील. तर हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे दॅट इज युटिलाइज टू प्रोड्यूस द पॉवर. बट सिन्स द टेम्परेचर डिफरन्स इज लो, द एनर्जी कन्वर्शन इफिशियन्सी of such system will be very low, so such system is not being used. So that is the disadvantage of this ocean energy. The next type of renewable energy, geothermal energy. दिसत आहे का सर्वांना जिओथर्मल एनर्जी? हॅलो, हो मॅम. Yes, ma'am. So heat from interior of the earth is source of geothermal energy. That is heat which is present interior of the earth. So it is one of the source of geothermal energy. The interior structure of the earth can be divided into three parts: मॅन्टल अँड कोर. हे आपण मागच्या पण लेसन मध्ये बघितलं होतं की अर्थचा जो सरफेस असतो तो 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला असतो. Crust is the uppermost solid part of the earth within a depth near about 33 kilometer below the earth surface. हा जो क्रस्ट आहे इट इज द अपरमोस्ट सॉलिड पार्ट आहे अर्थचा. हा कुठपर्यंत असतो, याची रेंज आहे 33 किलोमीटर पर्यंत बिलो द अर्थ सरफेस. अँड द एंटायर क्रस्ट इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ रॉक्स. आणि हा जो पार्ट कव्हर आहे कशामुळे, तर डिफरंट टाइप्स ऑफ रॉक्स मुळे कव्हर आहे. इट इज नॉन होमोजिनियस पार्ट. नॉन होमोजिनियस म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकसारखी लेअर नाहीये किंवा एकसारखे रॉक्स नाहीये. ॲज डेप्थ increases, temperature increases. जसं जसं डेप्थ increase, and the average increase in the temperature is 30 degrees Celsius per kilometer. प्रत्येक किलोमीटरला हे जे increase आहे टेम्परेचर किती, 30 डिग्री पर किलोमीटर. बट देयर आर some local spots just below the earth's surface where the temperature of the rock is very much higher than the expected value. पण काही काही ठिकाणी असे स्पॉट आहे
की जिथे टेम्परेचर आपण जे एक्सपेक्ट करतो त्याच्यापेक्षाही जास्त आहे. At some spot, groundwater nearby this hot rocks converted either into dry stream or wet or warm. जिथे त्याच्या like and when they drill on a surface at this location, dry or wet stream tries to come. आणि जिथे आपण इथे जर ड्रिल केलं म्हणजे जे बोरिंग करणं म्हणतो आपण त्याला तशा टाईपचं ड्रिलिंग केलं तर याच्यामधून काय निघेल ड्राय और वेट स्टीम. स्टीम म्हणजे वाफ. ओके. And this energy come out from the interior of the earth in the form of steam and can be used for a generating power and is known as the geothermal energy. आणि ही जे काय स्टीम आहे ती आपण कशासाठी यूज करू शकतो दॅट इज टू जनरेट द power. Okay. नेक्स्ट आहे याच्यामध्ये हायड्रोजन एनर्जी. ओके. दिसत आहे सर्वांना? Yes, ma'am. बघा हा पण त्या मागच्या चॅप्टर सारखाच थोडा थेरोटिकलच पार्ट आहे, याच्यामध्ये जास्त काही नाहीये. तर हायड्रोजन एनर्जी म्हणजे काय? ओके. हायड्रोजन कॅन बी सीन ॲज अन एनर्जी फॉर द फ्युचर. The renewable energy source hydrogen can be produced by number of ways. By the electrolysis of water using two electrode immersed in water. Electrolysis process तुम्हाला माहिती आहे काय? इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस, एक कंटेनर घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये दोन मेटल प्लेट्स आणि त्या दोन मेटल प्लेट्सला कनेक्ट असेल वायर आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जर पास केली तर काय होईल? इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे? हीटर माहिती आहे का? हीटर ते कॉईल पाणी गरम करायसाठी यूज करतात. साधी कॉईल असते आणि त्याला आपण ते प्लग लावलेलं असते. आता त्याच्यामध्ये फक्त ती कॉईल असते, याच्यामध्ये दोन प्लेट्स असतात. ओके. सो by the electrolysis of water using two electrodes immersed in water and by the gasification of biomass. Gasification of biomass म्हणजे जे काही बायोमास असेल त्याचं गॅसिफिकेशन करणे म्हणजे तेच त्याच्यामधनं गॅस रिलीज करणे आणि दॅट इज नथिंग बट द हायड्रोजन गॅस. ओके. अँड लार्ज नंबर ऑफ रिसर्च इज गोइंग ऑन टू tap hydrogen fuel by splitting water using solar energy is presence of non-materials. Okay, sorry, nanomaterials. Nanomaterials तुम्हाला माहिती असतील सध्या. काय नॅनोमटेरियल्स? नॅनोमटेरियल्स माहिती आहे कोणाला? बरं ठीक आहे. नॅनो मटेरियल्स म्हणजे असे मटेरियल ज्यांची जी साईज आहे ती नॅनो मध्ये आहे. जसं आपण मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, गिगामीटर, त्याचे 10⁻⁹ that is nothing but the nanomaterial. Okay. So hydrogen can be stored as a high pressure gas or as a low temperature liquid in specially prepared containers म्हणजे cylinders. Okay. आता हा जो हायड्रोजन गॅस आहे हे बाय इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस और बाय गॅसिफिकेशन ऑफ द बायोमास. हे आपण गॅस जो तयार करणारा हायड्रोजन गॅस हा स्टोअर करावा लागेल. तर हा अंडर हाय प्रेशर स्टोअर करावा लागतंय और ॲज अ लो टेम्परेचर लिक्विड इन अ स्पेशली प्रिपेअर्ड कंटेनर किंवा सिलेंडर आपण त्याला.
and the liquid form of hydrogen provides large amount of energy per unit volume. आणि हा जो का लिक्विड हायड्रोजन आहे हा लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्रोव्हाइड करू शकतो. and the hydrogen gas becomes a good source of fuel for automobile and other transportation purpose. सध्या कोणत्या व्हेकल मध्ये गॅस यूज करतात सांगा बरं. पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या आहेत, फ्युएलवर डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आहेत. तुम्ही गॅसवर चालणाऱ्या गाड्या ऐकल्यात का? Yes, ma'am. कुठल्या? Cars. हा ना. गॅस कुठला यूज करतात? CNG. CNG, exactly. Okay, so that hydrogen gas is the another option for that. Okay, and the hydrogen gas become a good source of fuel for automobiles and other transportation purpose. But to store hydrogen is not easy job since it can readily catch a fire. कारण हायड्रोजन हा स्टोअर करणे ही तेवढी इझी प्रोसेस नाहीये, कारण तो लवकर फायर कॅच करतो. ओके, but to store hydrogen is not easy job since it can readily catch fire. Nanotechnology helps in storing hydrogen gas. The material like carbon nanotubes, such carbon nanotubes have a potential to store hydrogen gas. Carbon nanotube त्याची जी साईज आहे ती आपल्याला 10⁻⁹ पर्यंत नेऊन, म्हणजे 10⁻⁹ म्हणजे खूप छोटी साईज झाली जी आपल्या डोळ्यांनी सुद्धा दिसणार नाही. तर ह्या कार्बन नॅनोट्यूब्स मध्ये हायड्रोजन आपण स्टोअर करू शकतो आणि तेव्हाच तो यूज केला जाईल किंवा त्याच्यामुळे तो सेफ राहील. ओके, the material like carbon nanotube have a potential to store the hydrogen gas. On this, the research is going on which helps in future to hydrogen fuel without any risk. So, if that research is successful, then we can easily use the hydrogen gas as a fuel. Okay. आता तुमच्यापैकी जे MSc करतील, जे समोर रिसर्च मध्ये जायची ज्यांची तयारी आहे त्यांनी आतापासून तयारी करा की याच्या कार्बन नॅनो किंवा नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आतापासून त्याच्यावर सर्च करून तुम्हाला त्याच्यावर जर PhD करायची किंवा IIT सारख्या संस्थांमधून तर त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे सध्या. ओके, कारण का तुम्ही जेव्हा IIT ची एक्झाम तिथनं PhD साठी जे एंट्रन्स एक्झाम राहते ती जर क्रॅक केली तर त्याच्यामध्ये स्टायपेंड प्लस तुमची PhD तिथनंच आणि त्या गोष्टीला चॅलेंज नसतो. ओके, सो हायड्रोजन कॅन बी यूज ॲज अ फ्युएल अँड हॅव मेनी ॲडव्हान्टेजेस. आता हायड्रोजन फ्युएल यूज करण्याचे ॲडव्हान्टेज कोणकोणचे? इट कॅन ऍक्ट ॲज अ स्टोअर ऑफ रिन्युएबल एनर्जी फॉर एनी सीझन इन द इयर. Hydrogen fuel can be used in road vehicles using fuel cells or hydrogen fuel internal combustion engines. After combustion of hydrogen gas, the only byproduct is water. म्हणजे हायड्रोजन एकदा जळला की त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड निघत नाही, तर त्याच्यापासून जे वेस्ट मटेरियल निघेल ते फक्त वॉटर आहे. ओके, आफ्टर सो इट इज pollution free fuel. Space rocket motors use a fuel which is the mixture of liquid hydrogen and liquid oxygen. जे स्पेस रॉकेट मोटर्स असतात ते कोणतं यूज करतात फ्युएल? Mixture of hydrogen and liquid oxygen. When hydrogen gas is burned as a fuel, it produces 3 times more energy than per unit mass of a petrol or a diesel fuel. ओके, म्हणजे बघा डिझेल आणि पेट्रोल पेक्षाही याची कॅपॅसिटी जास्त आहे एनर्जी प्रोड्यूस करण्याची. मिक्सर ऑफ हायड्रोजन गॅस विथ नॅचरल गॅस कॅन बी यूज फॉर हीटिंग पर्पज. And so hydrogen has only आता याचा disadvantage कोणता आहे? Hydrogen has only disadvantage that on being a gas at atmospheric pressure it has a low energy per unit volume and it is very difficult to
store it. Okay, so this is the third type of renewable energy source, that is the hydrogen energy. ओके, आता याच्यामध्ये कोणाला डिफिकल्टी असेल, कोणाला नोट्स पाहिजे असतील आणि कोणाला समजत नसेल तर त्यांनी मला विचार. बुक्स आहेत का सर्वांकडे? आपल्या लायब्ररीमध्ये आहेत अवेलेबल. बुक्स आहेत का तुमच्याकडे सर्वांकडे? नाही मॅम. नो मॅम. बुक्स नाहीये No, ma'am. लायब्ररी. बीटी आहे का तुमच्याकडे? बीटी येस मॅम. तर लायब्ररीमध्ये जाऊन बुक काढून घ्यायचे, त्याच्यामधले ह्या जे चॅप्टर आहे आपण घेतो आहे त्याच्या नोट्स स्वतः प्रिपेअर करायच्या. याच्यावर तुमचं एक पीपीटी प्रेझेंटेशन पण तयार ठेवायचं, जे तुम्हाला पुढे उपयोगात येईल. कोणत्या चॅप्टरवर तयार करा, कारण काय जर प्रोजेक्ट म्हणून तर तुम्हाला सबमिट पण करावं लागेल कदाचित. ठीक आहे, तर तुम्ही कॉलेजला जे जाऊ शकत असतील, ठीक आहे, आणि मला वाटतं कॉलेजमध्ये खूप प्रमाणात हे बुक्स अवेलेबल आहे, आम्ही बघितलं होतं तेव्हा. ठीक आहे, आणि ज्यांना पॉसिबल नसेल त्यांनी शेअर करा कोणाकडनं तरी, म्हणजे फोटोज वगैरे काढून. ठीक आहे, कारण का याच्यामध्ये असं फारसं मला नाही वाटत की खूप डिफिकल्ट असे काही इक्वेशन्स आहे की जे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतील वगैरे. साधा थेरॉटिकल पार्ट आहे. ठीक आहे, आणि ज्यांना नाही सापडलं त्यांनी मला सांगा, मी माझ्या बुक्सचे तुम्हाला फोटोकॉपी शेअर करेन, ते मग ग्रुपवर टाकून देईल आपल्या गुगल क्लासरूम. ठीक आहे, तुमची प्रेझेंटेशन द्या. येस मॅम. आचल जगताप, आकांक्षा Present, ma'am. भुजबळ, प्रेझेंट मॅम. अमृता तिनखिडे, प्रेझेंट मॅम. अंकिता हिवरकर, Present, ma'am. अर्पिता कडू, अर्पिता कडू, Present, ma'am. कार्तिका नाही ग, अर्पिता कडू. चंचल निखार, प्रेझेंट मॅम. छाया दंडारे, प्रेझेंट मॅम. दीक्षा चावे, प्रेझेंट मॅम. मॅम ते गोपाल दिशा पाव. कछवे आहे. ओके ओके ओके, याच्यामध्ये ते तुझं दिशा नाव दिशा. कछवे आहे. ओके ओके, दिशा कछवे. ओके, गोपाल पावसे, प्रेझेंट टीचर. कार्तिका कडू, Present, ma'am. लेखा कोठारे, Present, ma'am. मीनाक्षी अग्रवाल, प्रेझेंट मॅम. मोनाली ठाकरे, प्रेझेंट मॅम. निशिगंधा, नूतन लांबकसे, पल्लवी बडिये, प्रेझेंट मॅम. प्राजक्त कडू, प्रेझेंट मॅम. राजश्री लाड, प्रेझेंट मॅम. साक्षी ढोले, प्रेझेंट मॅम. साक्षी मानकर, Present, ma'am. साक्षी पल्लीवाल, साक्षी राजगुरू, प्रेझेंट मॅम. श्रेया टाळे, प्रेझेंट. श्वेता इंगळे, प्रेझेंट मॅम. तन्वी गोरडे, तेजल हांडे, प्रेझेंट मॅम. तृप्ती मेश्राम, प्रेझेंट मॅम. वैष्णवी काल सरपे,
वैष्णवी रोंगे. प्रेझेंट मॅम. ओके, आता तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आहे. प्रॅक्टिकल एक्झामचं शेड्यूल तुमच्या याच्यावर आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिकल एक्झाम कशी होणार आहे. कशी होणार प्रॅक्टिकल एक्झाम? ऑनलाईन होणार आहे तुमची प्रॅक्टिकल एक्झाम. तर सर्वांनी आपापले जेवढे काही प्रॅक्टिकल तुम्हाला दिलेले आहेत त्याचे वायवा प्रिपेअर करून ठेवायचे. ठीक आहे, तुम्ही लेफ्ट होऊ शकता.